आज आपण एका खास बोधकथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका संन्याशाची आणि त्याच्या पाळीव प्राण्याची, जो पुढे जाऊन त्याचाच काळ ठरतो. एखादी मैत्री खरंच जीवघेणी ठरू शकते का? ऐकायला विचित्र वाटतंय, नाही का? पण आजची ही प्राचीन कथा नेमका हाच प्रश्न विचारते. आणि यातून आपल्याला एक असा धडा मिळतो जो आपण कोणासोबत राहतो यावर पुन्हा विचार करायला लावतो. ठीक आहे, चला तर मग या कथेच्या जगात प्रवेश करूया. गोष्ट आहे प्राचीन हिमालयाची. तर ठिकाण आहे हिमालय. तिथे जवळपास 500 तपस्वींचा एक समूह राहतो. त्यांचे गुरु आहेत बोधिसत्व, जे खूप ज्ञानी आहेत. आणि त्यांच्या शिष्यांपैकी एक आहे इंद्रसामन गोत्त, थोडासा हट्टी स्वभावाचा. आणि या इंद्रसामन गोत्ताने काय केलंय तर एक लहान अनाथ हत्तीचं पिल्लू पाळलंय. आणि इथूनच खरं तर या गोष्टीतला खरा संघर्ष सुरू होतो. एका बाजूला आहे ज्ञान आणि दुसऱ्या बाजूला आहे भावनिक ओढ. बोधिसत्व जे गुरु होते ते इंद्रसामन गोत्ताला एक स्पष्ट इशारा देतात. ते म्हणतात, ऐक, हत्ती मोठे झाल्यावर त्यांना वाढवणाऱ्यांनाही ठार मारतात, त्यामुळे आता त्याला जास्त काळ जवळ ठेवू नकोस. पण शिष्याचं उत्तर काय होतं? तो म्हणतो, गुरुदेव, मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. म्हणजे बघा, प्राण्यावरील प्रेमामुळे तो पूर्णपणे आंधळा झाला होता आणि त्याने गुरूंचा सल्ला साफ नाकारला. आणि मग काय व्हायचं तेच झालं. शिष्याने त्या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. तो हत्ती वाढत गेला आणि बघता बघता प्रचंड मोठा झाला. इथेच एका मोठ्या शोकांतिकेची बीजे पेरली गेली होती. आणि हेच आपल्याला कथेच्या अशा वळणावर आणून ठेवतं जिथे सगळं काही बदलून जातं. एक नाट्यमय आणि तितकोच हिंसक वळण. गोष्ट पुढे सरकते. एक दिवस दक्षिणेकडून वारा वाहू लागतो. आणि त्या वाऱ्यामुळे होतं काय तर त्या हत्तीच्या आत लपलेला त्याचा मूळ स्वभाव, त्याची जंगली प्रवृत्ती जागी होते. तो पूर्णपणे उन्मत्त होतो आणि आपल्या मालकासह सगळं काही उद्ध्वस्त करण्याचा विचार करू लागतो. आणि त्याच वेळी बिचारा इंद्रसामन गोत्त, त्याला या कशाचीच कल्पना नसते. तो आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांसाठी भरपूर अन्न घेऊन परत येत असतो. पुढचं दृश्य खूपच क्रूर आहे. तो हत्ती जो लपून बसलेला असतो तो अचानक बाहेर येतो, आपल्याच मालकाला सोंडेत पकडतो आणि एका क्षणात त्याला चिरडून ठार मारतो. गोष्ट इथेच संपते, एका जलद आणि क्रूर अंताने. जेव्हा बाकीच्या तपस्वींना ही भयंकर घटना कळते तेव्हा बोधिसत्व त्यांना या कथेमागचा खरा अर्थ, तो शक्तिशाली धडा समजावून सांगतात. बोधिसत्व म्हणतात, सज्जनांनी नेहमी दुष्टांची संगत टाळावी, कारण ते कधी ना कधी, लवकर किंवा उशिरा, आपलं नुकसान करतातच. अगदी त्या हत्तीने जसं आपल्या मालकाला ठार केला तसंच. म्हणजे वाईट संगत कितीही प्रिय असली तरी तिचा शेवट हा विनाशच असतो. बरं, हा झाला बोधाचा एक भाग. आता दुसऱ्या भागाकडे वळूया आणि बघूया की यातून आपल्याला काय शिकायला मिळतं. ते पुढे सांगतात, पण जर तुमच्या सारखाच सद्गुणी, ज्ञानी आणि विद्वान मित्र भेटला तर त्यालाच आपला खरा सोबती माना, कारण चांगले मित्र आणि आशीर्वाद हे नेहमीच सोबतच येतात. किती सुंदर विचार आहे, नाही का? चांगल्या संगतीमुळे कशी सुरक्षितता आणि आशीर्वाद मिळतात हे इथे स्पष्ट होतं. तर ही बोधकथा आपल्यासमोर दोन स्पष्ट मार्ग ठेवते. एका बाजूला आहे वाईट मैत्री, जी विनाशाकडे घेऊन जाते, जणू काही एका जंगली बेभरोशाच्या प्राण्याला पाळणं. आणि दुसऱ्या बाजूला आहे चांगली मैत्री, जी आशीर्वाद आणि चांगुलपणाकडे नेते, जणू काही आपल्याला आपल्यासारखाच सद्गुणी सोबती मिळाला आहे. ही प्राचीन कथा संपते, पण जाता जाता आपल्यासाठी एक खूप महत्त्वाचा आजच्या काळातला प्रश्न सोडून जाते. आपल्या आयुष्यात अशा कोणत्या वाईट मैत्री आहेत, असे कोणते धोके आहेत जे आपण सोडायला तयार नाही? इशारे मिळूनही आपण त्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना?